ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये नागराज आणि प्रिया एका बाईला सुमन बनून फोन करायला सांगतात, जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की सुमन किडनॅप झालेली नाहीये, ती स्वतःहूनच कुठेतरी निघून गेली आहे. पण मात्र प्रियाचं असं लपून बोलणं आता अश्विनच्या लक्षात येतं आणि तो प्रियावर नजर ठेवून असतो. ज्यावेळेस प्रिया आता सुमनचा सगळं सामान घेऊन घराबाहेर पडत असते, त्यावेळेस आता अश्विनही तिचा पाठलाग करू लागतो. नागराज आता सुमनला कुठेतरी लांब घेऊन जाणार असतो, पण मात्र अश्विनला बघताच तो सुमनला तिथेच टाकून लपून जातो. तर अश्विनचं लक्ष सुमनकडे जातं, ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. त्यानंतर तो तिला उचलून घरी घेऊन येतो. तर सुमनची अशी अवस्था बघून संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्काच बसतो की यांच्यासोबत हे कोणी केलं असेल. तर अश्विनच्या अगोदरच नागराज आणि प्रिया घरी पोहोचलेले असतात. इकडे प्रिया आता नागराजला सांगू लागते की जर सुमन शुद्धीवर आली तर ती तुमचा भांडा फोडेल. तर डॉक्टरांनी तिचा उपचार केलेला असतो. अर्जुन म्हणतो की आता सुमन काकू शुद्धीवर आल्यावरच आपल्याला सत्य सांगतील.